शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून 24,000 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे इथं जमा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। तर आता अखेर मंगळवारपासून जे की 24,000 रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी इथं आलेली आहे। आता हे जे पैसे आहेत ते कोणत्या शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे। जर तुम्हाला पैसे येत नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचा अर्ज इथं मंजूर आहे, नुकसानग्रस्त पिकाची नोंद शेतकऱ्यांनी केलेली आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे, याचप्रमाणे अतिवृष्टी, दुष्काळ, पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे, याचप्रमाणे ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशांना पैसे इथं जमा होत आहे। बँक खातं चालू असणे आवश्यक आहे। सर्व कागदपत्राची पडताळणी पूर्णपणे आवश्यक आहे। आजची जे काही आनंदाची बातमी म्हणजे आता यामध्ये अर्ज मंजूर असेल, नुकसानग्रस्त यादीमध्ये तुमचं नाव असेल, ई पीक पाहणी केलेली असेल तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात या बँक खात्यांमध्ये। आता यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन बँक आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, महिंद्रा कोटक बँक आहे, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, सहकारी बँक आहे, विविध पतसंस्था, सहकारी बँक आहे। आता ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे आले नसतील तर यांनी लेखी अर्ज आणि तक्रार कशी करायची आहे याच व्हिडिओमध्ये आपण इथं पाहणार आहे। तर आता शेतकरी बांधवांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेला आहे। यामध्ये अहमदनगरमध्ये 145 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येणार नाही, टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे। अकोल्यामध्ये 125 कोटी वाटप सुरू झालेलं आहे, अमरावतीमध्ये 180 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 210 कोटी, बीडमध्ये 195 कोटी, भंडारामध्ये 65 कोटी, बुलढाणामध्ये 155 कोटी, चंद्रपूरमध्ये 110 कोटी, धाराशिवमध्ये 140 कोटी। तर याप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर इथे आपलं धुळेमध्ये जे काही 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, गडचिरोलीमध्ये 75 कोटी, गोंदियामध्ये 60 कोटी, हिंगोलीमध्ये 95 कोटी, जालन्यामध्ये 135 कोटी, जळगावमध्ये 150 कोटी, कोल्हापूरमध्ये 85 कोटी, लातूरमध्ये 175 कोटी, नागपूरमध्ये 160 कोटी, नांदेडमध्ये 220 कोटी। तर याप्रमाणे पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। आता सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने इथे जमा होणार आहे। नंदुरबारमध्ये 80 कोटी, नाशिकमध्ये 170 कोटी, पालघरमध्ये 55 कोटी, परभणीमध्ये 165 कोटी, यानंतर पुणेमध्ये 120 कोटी, रायगडमध्ये 50 कोटी, रत्नागिरीमध्ये 45 कोटी, सांगलीमध्ये 90 कोटी, सातारामध्ये 95 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 35 कोटी, सोलापूरमध्ये 185 कोटी, ठाणेमध्ये 65 कोटी, वर्ध्यामध्ये 105 कोटी, वाशिममध्ये 115 कोटी, यवतमाळमध्ये 235 कोटी। याप्रमाणे पीक विमा जमा होत आहे। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून दुपारपासून पीक विम्याच्या टप्प्याला इथं वेग आलेला आहे, म्हणजे वाटपास सुरुवात झालेली आहे वेगाने। आता पीक विमा अर्ज मंजूर, जे नुकसानग्रस्त ज्या शेतकऱ्यांची नोंद आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, पीक विम्याच्या यादीत नाव आहे, बँक पासबुकला आधार लिंक आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप आणि या स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक अशा बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहे। आज मंगळवारपासून जे काही पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता याच बँक खात्यांमध्ये पैसे तुमचे जमा होतील असं नाही। आता तुम्ही जे की बँकेचं पासबुक पीक विमा फॉर्म भरताना दिलेलं होतं तर अशा बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे आलेले असेल, लगेच चेक करा, असं नाही की या बँकेच्याच खात्यामध्ये पैसे तर येणार आहे। आता या पिकांचा जो काही पीक माहिती याप्रमाणे मिळत आहे। सोयाबीनसाठी 18 ते 24,000 रुपये प्रति हेक्टरी, कापसासाठी 20 ते 30,000 रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी 15 ते 22,000 रुपये प्रति हेक्टरी, मुगासाठी 12 ते 18,000 रुपये प्रति हेक्टरी, उडीदसाठी 12 ते 18,000 रुपये प्रति हेक्टरी, हरभऱ्यासाठी 15 ते 20,000 रुपये प्रति हेक्टरी, गव्हासाठी 14 ते 20,000 रुपये प्रति हेक्टरी, मक्यासाठी 16 ते 22,000 रुपये प्रति हेक्टरी, द्राक्षासाठी जे काही त्यांच्या नुकसानावर वेगळी भरपाई मिळणार आहे। म्हणजे असं नाही की सर्वच याचप्रमाणे तुम्हाला भरपाई मिळणार आहे, कमी जास्त यामध्ये होऊ शकते। पैसे कोणाला आता मिळू शकतात, यामध्ये ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, नुकसानग्रस्त पिकाची नोंद केलेली आहे, पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे, ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, बँक खात्याला आधार लिंक आहे,
तर अशांना पैसे इथे जमा होत आहे. यानंतर पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे की नाही कसं पाहायचं आहे, क्रॉप इन्शुरन्स टाका किंवा तुम्हाला पीक विमा असं टाकलं तरी चालेल. बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा, तुमचा आधार नंबर किंवा अर्ज क्रमांक टाका किंवा मोबाईल नंबर, सर्चवरती क्लिक करा कॅप्चर टाकून. तुमचा जो काही अर्ज आहे यामध्ये पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे हे तुम्हाला इथून समजले जाईल. याचप्रमाणे पीक विमा पैसे कोणाला मिळणार नाहीत. आता या कारणामुळे या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे तर येणार नाही ज्यांनी पीक विम्याचा अर्ज केलेला नाही, म्हणजे फॉर्म भरलेला नाही. ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे असे शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होणार नाही. ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही, नुकसानग्रस्त पिकाची नोंद केलेली नाही, याचप्रमाणे पीक विमा यादीत नाव नाही, बँक खात्याला आधार लिंक नाही, NPSA मॅपिंग किंवा अपूर्ण आहे, बँक खाते DBT लिंक नाही, खाते चालू नाही, याचप्रमाणे अर्जात चुकीची माहिती दिलेली आहे, कागदपत्र अपूर्ण, सर्वे झालेले नाही, पीक विमा पैसे त्याचे भरलेले नाही, आता प्रीमियम भरलेलं नाही. आता यांसाठी जे काही ज्यांना कोणाला पीक विमा आलेलं नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. ज्यांना कोणाला पीक विमा भरलेला आहे, मंजूर आहे, परंतु पीक विमा आलेला नसेल. आता पीक विमा कंपनीला तुम्हाला एक लेखी अर्ज द्यायचा आहे. ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसेल, प्रति शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी, आता तालुका लिहा, जिल्हा लिहा, मंजूर पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. यानंतर महोदय, आता याचप्रमाणे मी मध्ये तुमचे नाव इथे लिहायचं आहे. यामध्ये राहणार लिहायचं, संपूर्ण नाव लिहा, तुमचं तालुका लिहा, जिल्हा लिहा, येथील शेतकरी आहे. मी खरीप रब्बी हंगामासाठी याचप्रमाणे वर्ष लिहायचं आहे. 2026 आहे, 27 आहे, 25 आहे, 24 आहे, 22 आहे. यासाठी पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी झालो होतो. माझा पीक विमा अर्ज क्रमांक, आता पीक विम्याच्या पावतीवरचा जो काही रिसिप्ट नंबर आहे ते ॲप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. माझे पिकाचे नुकसान होऊ नये सर्व कागदपत्रे, त्याचप्रमाणे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही अद्यापही माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे, यामध्ये शेतकऱ्यांचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, व्यवस्थित तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. याचप्रमाणे पिकाचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे, बँकेचे नाव, कोणत्या बँकेचं पासबुक दिलं होतं ते, खाते क्रमांक, पिकाचे नाव, सोयाबीन आहे, कापूस आहे. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून पीक विम्याची लवकरात लवकर रक्कम जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. आपला विश्वासू, नाव लिहायचा, स्वाक्षरी दिनांक, सोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायचे आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/8 ई पीक पाहणी केलेल्या असल्यास द्या बरं, नसेल तरी चालेल. नुकसान भरपाईची परत असेल तर द्या, नसेल तर नाही दिलं तरी चालेल. तर हा जो अर्ज आहे तो मग तुम्हाला पीक विमा कंपनीकडे इकडे द्यायचा आहे, जे की सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस इथं उभारण्यात आलेले आहे. तर त्या पीक विमा ऑफिसवरती नेऊन तुम्हाला हा जो लेखी अर्ज आहे इथं द्यायचा आहे. तर अखेर आता बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा होता ते अखेर वाटपास सुरुवात झालेली आहे. आता ज्या शेतकरी बांधवांना पैसे आले नसतील तर अशाने लगेच 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. मंगळवारपासून 24,000 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे.